आपल्याला 911 इथं काम दिसत आहे। आपण वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या सध्या ट्रॅकनी आहो आणि आपला हा पुसद बायपास जातो आहे आणि पुलाचं पण काम आता पूर्ण झालेलं आहे आणि हे पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर हा आपल्या पुसदचं जो आहे मित्रांनो बोर्ड दिसत आहे आणि या पुसदच्या बायपासकडंच आता सध्या इथं कामाची जी पोझिशन आहे तर ट्रॅक लेअरिंगच्या पूर्वी आपण इकडं या साईडला माझ्या बघू शकता की हे इलेक्ट्रिक पोलचे जे हे असतात पिलर तर ते पण मित्रांनो खाली जे आहे आता त्याचं बेसमेंट तयार झालेलं आहे आणि आता रोलरच्या माध्यमातून ज्याला आपण फायनल ट्रॅक लेअरिंगच्या पूर्वीचा जे हे म्हणतो आपण तर ते या ठिकाणी पिचिंग आपल्याला सुरू असलेलं दिसतं। आता पूर्वी एकच टँकर इकडे यायचं परंतु सध्या आपल्या दिग्रस स्टेशनकडं 2 टँकरच्या माध्यमातून आता इथं पाणी येत आहे आणि रोलर जे आहे तर आपल्याला रोलर पूर्ण त्या रोलरच्या माध्यमातून सध्या या ठिकाणी दबाई आपल्याला चालू असलेली दिसते आणि अगदी हाकेच्या अंतरावर आता रेल्वे स्टेशन असल्यामुळे बघा इथं नवीन लेआउट पण आता हे पुसद बायपासवर जे आहे ते लेआउट पण पडायला आता सुरुवात झालेली आहे आणि अगदी आता याच्यामध्ये कामाची सिच्युएशन जे परिस्थिती आहे आणि इथून आपल्याला ते स्लीपर मित्रांनो त्या ठिकाणी दिसत आहेत। त्या रोलरच्या मागेच जे आहे स्लीपर आणि या साईडला हे जे काम आहे तर इथे आता याच्यामध्ये जो आहे तर हा मुरुम भरला जातो, याचंही पिचिंग होईलच आणि नंतर मग आता ही दबाई आपल्याला सुरू असलेली दिसते आणि सध्या स्लीपरचा जो स्टॉक आहे तो आलेला आहे आणि आता तो 4 किलोमीटरच्या वर आपल्याला इथे त्याचं लेअरिंग केलेलं दिसतं। पुढे मी तुम्हाला दाखवतोच ते। तर आता इकडं मित्रांनो तुम्ही बघू शकता की स्टॉक जो आहे तर तिथून आता सुरू झालेला आहे आणि तिथून जिथं आपलं रेल्वेचं जे आहे पिचिंग पण मित्रांनो रोलरच्या माध्यमातून सुरू आहे आणि आता ही ट्रॅक लेअरिंग आणि याचं फायनल जे आहे आता पाणी इथं आपल्याला आपण बघू शकता की पाणी आपल्याला 2 टँकरच्या माध्यमातून पूर्वी एकच टँकर असायचा कारण आता फायनल स्टेजला आपल्याला काम आल्यानंतर ह्या सगळ्या परिस्थिती आपल्याला दिसत आहे। तर ही फार आनंदाची बाब आहे आणि इथे काही काळातच आपलं स्वप्न रेल्वेत बसण्याचं सगळ्यांचं पूर्ण हो हीच आपली सदिच्छा आहे आणि समोरचं आता तुम्हाला काम आज मित्रांनो शूटिंगच्या माध्यमातून दाखवणार। वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या मित्रांनो सध्या आपण बघू शकतो की रोलरच्या माध्यमातून सध्या दबाई या ठिकाणी सुरू आहे आणि आता सध्या ही जी परिस्थिती आहे तर इथं आपण साईडला बघू शकतो इलेक्ट्रिक जे पिलर आहेत तर इलेक्ट्रिक पिलर त्याचे आणि जे टेक्निशियनचे बॉक्स असतात ते पण मित्रांनो तयार झालेले आहे आणि अगदी हाकेच्या अंतरावर आता इथून 3.5 ते 4 किलोमीटर पर्यंत जे आपलं स्लीपरचा स्टॉक आहे तो पण आता आलेला आहे। म्हणजे आता या फायनल आता ही पिचिंग इथून फायनल होईल म्हणजे ज्याला दबाई म्हणतो आपण आणि त्या दबाई नंतर म्हणजे प्रत्यक्षात गिट्टी आणि ट्रॅक लेअरिंगला काही एवढा वेळ लागत नाही कारण मित्रांनो ती स्वतंत्र कंपनी असते। तर आता इथून बघू शकता आपण की हा जो स्लीपरचा आपला स्टॉक आहे आणि हा स्लीपरचा स्टॉक आपल्याला स्टेशन पर्यंत मित्रांनो असलेला दिसतो। म्हणजे इथून आता जोपर्यंत आपली नजर जाईल तर हे तुम्हाला मी इथे झूम करून दाखवतो। बघा हे सगळे स्लीपरचा आपला स्टॉक थेट रेल्वे स्टेशन पर्यंत गेलेला आहे आणि आता ही जी परिस्थिती आहे सध्या कामाची तर दिवसेंदिवस आपल्याला वाढलेली दिसतं। या ठिकाणी ही रेती जी आहे आणि ही गिट्टी जी आहे रेती आणि गिट्टी हे आपले पिलर बनण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी आलेली आहे आणि येत्या काही दिवसातच आता आपल्याला जी प्रतीक्षा होती जसं काल मी तुम्हाला सर्वात मोठा पूल आपला जो आहे तर तो अरुणावती नदीवरचा आहे 700 मीटरचा तोही मित्रांनो दाखवला आणि आता ही सिच्युएशन बघू शकता आपण की ट्रॅक लेअरिंगसाठी जे आता फायनल स्टेज आहे ते मित्रांनो आता आपल्याला येताना दिसत आहे।